हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रातील राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर। उद्या 1 वाजता एकत्र उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत महायुतीचं उद्या शक्ती प्रदर्शन। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा मिळणार। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा सुरू। तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता। TV9ला सूत्रांची माहिती। सखा पाटलांवेळी पा लिहून प्रचार होत होता, आता का असं लिहून प्रचार करावा लागेल। सखा पाटलांचा संदर्भ देत अजितदादांची शरद पवारांवर टीका। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन। प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता। पत्रकारांच्या हातून जरांगेंनी पाणी प्यायलं। उपोषणामुळे जरांगेंची तब्येत बिघडली, नाकातून रक्तस्राव झाल्याचीही माहिती। मी उपोषण करताना जर मेलो तर मला तसंच त्यांच्या दरात नेऊन टाका। सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा। जरांगे संतापले, आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, जरांगे मागणीवर ठाम। अभिषेक घोसाळकर गोरीबाजाराचं पंतप्रधान मोदी लोकार्पण। युएतील भव्य मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च। 27 एकर परिसरात स्वामीनारायण मंदिराची बांधणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6व्यांदा ईडीचं समन्स। 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल ईडीच्या रडारवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।